महाशिवरात्रीची कथा शिवलीलामृत या पवित्र ग्रंथामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केली आहे. ती कथा काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सूत म्हणतात, सज्जन हो, शिवरात्रीचे महात्म्य अगाध आहे. त्याविषयीची एक कथा मी सांगतो, ती ऐका. या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवस्मरण, उपोषण, जागरण घडले तरी पुण्य प्राप्त होते. त्याविषयीची एक कथा सांगतो, ती ऐका. विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता. त्या व्याध्याच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून थांबला. तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव, हर हर असे थट्टेने म्हणत जंगलामध्ये प्रवेशला. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. उपवास घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला. ती पाने ब्रह्मदेवाने झाडाखाली स्थापन केलेल्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत उपोषण, जागरण, नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला. त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तेथे पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याध्याने बाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस. मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याध्याला नवल वाटले. व्याधी तिला म्हणाला, तुझे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मला तुझ्या पूर्वजन्माविषयी माहिती सांग. ती हरणी बोलू लागली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममान झाले. भगवान शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी, माझ्या 2 सख्या व तो दैत्य सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईल. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्याध्याने तिला जाऊ दिले. तो पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. एक एक प्रहराच्या अंतराने आणखी 3 हरणे तिथे आली आणि आपापले कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेले. ते 3 हरणे म्हणजे रंभेच्या 2 सख्या आणि तो दैत्य होत. अशा प्रकारे व्याध्याला जागरण व 4 प्रहरींचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृग परिवार व्याध्यापाशी आला आणि सर्वजण आधी मला मार अशी त्याला विनंती करू लागले. ते पाहून त्याचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. हरिणांनाही त्यांचे मूळ स्वरूप मिळाले. तेवढ्यात एक दिव्य विमान तेथे आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याध्यासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले.